ठाणे जिल्ह्यामधला ऐरोली ते काटई उन्नत मार्ग हा गेम चेंजर ठरणार आहे। या मार्गाची जी पाहणी आहे ती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेली आहे आणि या टप्प्यामध्ये जो बोगदा येतो तो आहे एकूण 1.7 किलोमीटरचा। या बोगद्याची सुद्धा पाहणी खासदार शिंदे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर मी आता आहे जो ऐरोली काटई उन्नत मार्ग आहे या बोगदा लागतो त्या ठिकाणी नवी मुंबईच्या साईडने आता ही आपण जी दृश्य आहोत ती बघतो आहोत आणि या ठिकाणी आज खासदार शिंदेंनी जी आहे ती या टप्प्यामधला जो पहिला टप्पा आहे ठाणे बेलापूर ते मुंब्रा वाय जंक्शनचा तो फेब्रुवारीपर्यंत नागरिकांसाठी खुला होणार आहे। एकूण या मार्गाची एकूण हा मार्ग 12.3 किलोमीटर असा असणार आहे आणि यामुळे नवी मुंबई ते मुंब्रा असेल, त्यानंतर कल्याण असेल, डोंबिवली असेल, ही जी कनेक्टिव्हिटी आहे ती एकदम इझी होणार आहे। नक्की या प्रोजेक्टमुळे नागरिकांना कशा प्रकारे फायदा होणार आहे टाकूया एक नजर। आपण या ठिकाणी आलो या बोगद्यामध्ये काटई ऐरोली, तर त्याचंही काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे। एक लेन त्याची जी आहे ती आपण आता फेब्रुवारी स्टार्टिंग पर्यंत जे आहे फर्स्ट वीक ऑफ फेब्रुवारी पर्यंत ही एक लेन आपण चालू करतोय बेलापूर ते वाई जंक्शन। तर ह्याच्यामध्ये जो 45 मिनिटाचा कालावधी लागणार होता तो फक्त 5 मिनिटावरती जो आहे तो प्रवासी जो आहे तो कल्याण, डोंबिवली, मुंब्रा कुठूनही जो आहे हा या मार्गावरती प्रवास करू शकतो आणि त्याच्यामुळे जी वाहनं शिळफाटाकडे जातात, कल्याण फाटाकडे जातात, ती वाहनं या मार्गी जी आहेत ते बाहेरच्या बाहेर निघून जातील। तर एक रोबस्ट इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायचं काम आपण या ठिकाणी करतोय। त्याचबरोबर भविष्यामध्ये आम्हाला जो आहे तो हा पूर्णपणे शिळफाटा ते रांजनोली हा एलिव्हेटेड मार्ग करायचा आहे। त्याचा डीपीआर बनून तयार आहे। 5,000 कोटीचा हा डीपीआर आहे। तो डीपीआर आम्ही मुख्यमंत्री महोदयांना रिक्वेस्ट करू की लवकरात लवकर तो डीपीआर मंजूर करा, जेणेकरून हा कल्याण फाट्यावरचा जेव्हा फ्लायओव्हर होईल त्यालाच कनेक्टिंग हा पूर्ण जसा नाशिकमध्ये थ्रू अँड थ्रू सिटीच्या थ्रू अँड थ्रू गेलेला फ्लायओव्हर आहे तो फ्लायओव्हर त्या ठिकाणी जो आहे तो पूर्ण होईल, जेणेकरून पूर्ण ज्यांना भिवंडीच्या दिशेने जायचं आहे, कल्याणच्या दिशेने जायचं आहे, फ्लायओव्हरच्या वरून जातील। आणि त्याचबरोबर मेट्रो 12 आपल्याला माहिती आहे त्याचं टेंडर देखील फ्लोट झालं। त्याची आता लवकरात लवकर टेंडरची प्रोसिजर होऊन पुढच्या 1.5 महिन्यामध्ये प्रत्यक्ष त्या मेट्रोच्या कामाला जी आहे ती त्या ठिकाणी सुरुवात होईल। तर एकंदरीत रोबस्ट इन्फ्रास्ट्रक्चर या मतदारसंघामध्ये झालं पाहिजे याच्यासाठी आपण या ठिकाणी काम करतो आणि त्याचा प्रत्यय जे आहे ते आपल्याला रोज या ठिकाणी येताना त्या ठिकाणी पाहतोय। लोकांना थोडा त्रास होईल आता काही कालावधीसाठी, पण येणारं भविष्य जे आहे हे या कल्याण डोंबिवलीकरांसाठी, या सगळ्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी, अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, एक चांगलं रोबस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आपण त्या ठिकाणी क्रिएट करतो, जेणेकरून चाकरमान्यांना कमीत कमी प्रॉब्लेम आणि त्याचबरोबर कमीत कमी वेळ जो आहे तो ट्रॅफिकमध्ये त्या ठिकाणी जाईल। हा बोगदा नेमका कुठे आहे हा प्रश्न नेहमीच पडतो। तर शिळफाट्यावरून आपण जेव्हा मुंब्रा बायपासकडे मुंब्र्याच्या दिशेनं प्रवास करतो तेव्हा प्रसिद्ध व जुनी भारत गिअर कंपनी लागते। त्या कंपनीच्या पुढे गेल्यावर डावीकडे आपल्याला पारशिकच्या डोंगरात या बोगद्याचं काम दिसून येईल। बोगद्याच्या एका मार्गिकेचं काम पूर्ण झालं असून दुसऱ्याचं देखील काम सुरू आहे। बोगद्याच्या सुरुवातीचा प्रवेश करण्यासाठी एक मार्ग हा वाय जंक्शन मुंब्रा रोड व दुसरा प्रवेश हा कल्याणशी रस्त्याच्या जुन्या काटई टोल नाक्याच्या शेजारून उन्नत मार्ग तयार होणार आहे तिथून करता येणार आहे। हा मार्ग काटई पारशिक बोगद्यातून सरळ बेलापूर व ऐरोली असा संपूर्ण उड्डाण पुलावरून शॉर्टकट असणार आहे। या बोगद्यातून जाणाऱ्या मार्गाची एक लेन फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात खुली करण्यात येणार आहे। मयुरी चव्हाण, लोकमत।